कितीही चिडले, कितीही रागवले तरी प्रेम करायचे काही सोडत नाही. आजी आजोबांशिवाय जीवनात काही मजा येऊच शकत नाही. आम्ही अर्ध्या रस्त्यात तर पोचलोय. हे लोक डायरेक्ट गाडीवरून आले आणि आम्ही तिघी नॉनस्टॉप आलोय. प्रचंड दम लागलाय मला. आणि वर इकडं व्ह्यू बघा. किती रोड आहे? तीन रस्त्यात वाटतं यायला. इकडून पण रस्ता आहे, इकडून 2 व्हीलर 4 व्हीलर येते आणि आम्ही ह्या बाजूने आलो. हॅलो, मी श्रद्धा. माझ्या श्रद्धाच कॉर्नरमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आम्ही निघालो आहोत यात्रेला, जी अलिबाग चौलला यात्रा आहे दत्तांची. तर आम्ही तिकडे चाललो आहोत. रात्री खरं तर मजा असते, पण आता शनू पण आहे तर आम्ही सकाळीच निघालो आहोत. तिकडून आम्हाला न्हाव्याला पण जायचं आहे. तर आम्ही आता सर्व निघतोय. मम्मी पप्पा भाऊ ताई हे त्याच्यानंतर शनू अशा आम्ही काकी आम्ही असं सर्व निघालो आहोत. आता सकाळी वाजल्यात 8 आणि आता चढायला पण लवकर होईल ना सकाळी, त्याच्यामुळे आम्ही आता निघतो. तर चला आपण जाऊयात. हॅलो 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 गुड मॉर्निंग. 2 सुट्टी असतील ना तर असे निघू आपण. शनू इकडे बघ. मामाचा गावाला चांबरी. बरोबर मला तर आम्ही सकाळी लवकर उठलो होतो ना, तर मग आम्ही काही नाश्ता करून नव्हतो आलो. म्हणून आता आम्ही ते थांबलो आहोत. अलिबागला जाताना मध्ये चरी रोडला जोशी वडेवाले आहेत, तिथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलो. तर नाश्ता करतोय आणि मग पुढे जायला निघू. आणि आमची ऑर्डरकडे आलेली आहे. काय आणलात? वडापाव भजी. ओके बाय. चला आम्ही जाऊ ना मग पुढं. तिकडे काय त्याच्यात काय भजी वाटते. आम्ही बघा इकडे घेतले भजी, इकडे वडापाव. आत्ता आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही पुढे जायला निघालो आहोत. इकडे शनूचा डान्स सुरू आहे, कारण तो बऱ्याच दिवसातून फिरायला निघाला आहे. त्याच्यामुळे ते खूप खुश आहे आणि त्याचं कसा वाजवशील दाखव. पुंगा कसा वाजवशील, कसा वाजवशील मला दाखव, कसा वाजवशील. इकडे 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 टोन, इकडे टोन कर. आम्ही पोचलेलो आहोत आता मंदिराच्या खाली. आणि आता आम्ही ह्याना आणि भावना शोधते, कारण ते 2 व्हीलरवर आले होते आणि आम्ही 4 व्हीलरमध्ये होतो सर्व. तर आता बघतोय ते कुठे आहेत ते, आणि मग आम्ही सोबत आता वर जाणार. तर चला आपण जाऊयात आता मंदिराच्या वरती. गर्दी तर जास्त दिसत नाही, कारण दुपार झाली आहे ना. आता वर चढायला किती वाजता आहेत ते. शनू हाय कर. शनू हाय कर. हॅलो. चला मला गाडीवर अलिबागला. चला बघा. तर आता ह्या रस्त्याने आम्ही वर निघालो आहोत जायला मंदिराजवळ. वर जायला 3 रोड आहेत. एका रोडनी 2 व्हीलर 4 व्हीलर जाते. त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे तो पायी जाण्यासाठी आहे. अजून एक रस्ता आहे. असे 3 रस्ते वर जातात. तर तुम्ही बघू शकता इकडे अर्धे दुकानं सुरू आहेत तर अर्धे बंद आहेत. आम्ही दुपारी चालू आहोत ना, त्याच्यामुळे त्यांचं जे रात्रीचं जागरण असतं तर ते अर्धे रेस्ट करत असतील. तर अर्धे दुकानं सुरू आहेत, बंद आहेत. आणि वर तुम्ही बघू शकता कॉर्नरला आकाशपाळणा दिसतोय. आकाशपाळण्यात बसायला मला खूप आवडतं, पण आता दुपारी आलो त्याच्यामुळे काही जमणार नाही. मी जेव्हा यात्रेत येते तेव्हा मी बसते. मी पायथ्याशी पोचलो आहोत. आता जातोय वर.
चला. हॅलो हॅलो चढा. रायगडला आहे रोपवे. कोण जाणार आहे आम्ही अर्ध्या रस्त्यात तर पोहोचलोय. हे लोक डायरेक्ट गाडीवरून आले आणि आम्ही तिघी नॉनस्टॉप आलोय. प्रचंड दम लागलाय मला. आणि वर इकडं व्ह्यू बघा. एक रस्ता होता. किती रोड आहेत? तीन रस्ते आहेत वाटतं यायला. इकडून पण रस्ता आहे, इकडून 2 व्हीलर 4 व्हीलर येते आणि आम्ही ह्या बाजूने आलो. 50 गाडी. भाऊ दम लागाय. याचा विचार आपण कधीही करत बस आता घे. यासाठी मंदिरात आली. फक्त एकदा 5वीला असताना आलेली, नाहीतर मी डायरेक्ट रात्रीच यायची आणि यात्रेतच यायची. वर कधी चढलीच नाही. जाम डोक्यात आलं बाबा. आपण दम लागतील सदा. या शनू हाय कर. शनू थांब पहिले खा. नीट खा. नंतर देतो थांब. कंटिन्यू वाजव असा वाजव. इकडे आमचं व्यवस्थित दर्शन झालं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि जे आसपास मंदिर आहेत छोटे छोटे तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. आता मम्मी काकी पण आम्हाला जॉईन झाल्या. त्या दोघींना थोडं चालायला अवघड झालं त्याच्यामध्ये ते लेट आले. आणि पप्पा पण भेटलेत. पप्पा आणि बाबू मंदिरात चाललेत. आपण पण इथून जाऊया. बाबूची पण चप्पल. अभी इथे सोन्याचे चपले आहेत ना. हे आता खांद्यावर घेतलं. शनू हाय कर. शनू हाय कर. शनू हाय. येस.
वर पोहोचताना जेवढा त्रास झाला होता, जेवढा थकवा आला होता, त्याच्यापेक्षा जास्त वर पोहोचल्यानंतर देवाचं छान आपल्याला दर्शन घडतं, देवाची छान मूर्त आपल्या डोळ्यासमोर दिसते. हे बघूनच आपलं मन खूप समाधानी होतं. त्याच्यामुळे वर जाताना जो थकवा येतो तो खाली परत देवाचं दर्शन घेऊन येताना सर्व निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे आपण पटकन खाली येतो. मी या मिठाईच्या दुकानातून घेतली होती सुतार फेणी आणि जे आपले गाठी भेटतात ना गोड, तर ते घेतले होते. आम्ही आलो आहोत आता हॉटेलमध्ये जेवायला. तर इकडे आमचा चौघांचा उपवास होता म्हणून आम्ही ऑर्डर केले व्हेज हंडी आणि इकडे ही गँग सर्व नॉनव्हेजवाले आहे. झालास तू? कुठे चाललो आपण? सांग कुठे चाललो सांग. पाण्यात चालला सणू? पाणी कुठे? पाणी इकडे आहे. अरे बाप रे, शेणू पाण्यात चालला. चल शूज घाला. हे चप्पल घाला, कुठे चप्पल घाला. शेणूला पाण्यात घ्या. चला शेणाचा पाण्यात उड्या मारला ना शेणू. या पाण्यात आणा तू. पाणी जाम खाली गेले नाही. दारू ते नको. मधीच्या बाटल्या बघितल्या तिकडे. तेवढा नको. आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही रेवदंडा बीचला आलोय. संध्याकाळ होत आले आता. मस्त हे बघा, आज ओटी आहे. श्रनू पण खुश आहे. इकडे स्नेहा, श्रनू, भाऊ आणि सर्व आम्ही निघालो आहोत आता इकडे. बघा बाबू पोहायचंय काय? पोहायचंय काय? पोहायचा कसा पोहणार? दाखव कसं. असं नाही असं. हे चल चल. हा बा, इकडे आम्ही ह्या वॉलच्या इथं प्री वेडिंग शूट केली होती. तिथं काय नाही जायला, फोटो काढायला फक्त आहे चान्स. फोटो करायला हाय चान्स. तिथे फोटो काढून येऊ. चल. हा तिथं, इथं आणि याच्या माग प्री वेडिंग. करायला हा बघा, हा जो रेवदंड्याचा किल्ला आहे हा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. त्या काळात त्यांनी हे बुरुज वगैरे बांधलेले आहेत आतमध्ये.
इकडे आम्ही आता फोर्टच्या आतमध्ये आलो आहे. इकडे बघा कॅम्पिंग लावलं आहे, कॅम्पिंग केलं आहे लोकांनी. हे बघा. आम्ही आता रेवदंडा बीचवरून निघालो आहे. बघतोय आता पुढचं डेस्टिनेशन काय आहे ते. अजून तरी काही ठरवलेलं नाही आहे, पण आता आम्ही निघालो. तर आता भाऊ गेले गाडी आणायला, रोडच्या बाहेरच चाललो. तो जो सातखानी बुरुज होता तो पाहिला आम्ही. तर त्या किल्ल्याच्या बाहेर आलो आणि आता इथूनच सरळ निघतो. तिथून गाडीत बसून पुढे बघू. आता पुढं काय ठरलेलं नाही अजून, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही. कुठं जायचं आहे तो बघतोय आता. चला. संध्याकाळ होत आली आणि आता इथे व्ह्यू बघा किती मस्त वाटतं. माडे आहेत नुसते इकडे, किती माडे आहेत. नारळ सुपारीची झाडं आहेत. बाजूलाच बीचच्या कॅम्पिंग पण लावले त्यांनी आता. तर कॅम्पिंगला पण भरपूर लोक आलेले आहेत. रेवदंडा खरं पण आता सालाव नाव टाकलं म्हणून साला. आम्ही पहिले रेवदंडा बोलायचो. हे काय कमी करतात ती या बोटी ह्या इकडं हा यायला लागायची ना कडक यार ना. इथून भारी वाटतं ना फिरायला गेले तर काय काय टाकलंयस नाही बघायला नको. फोटो काय कडक येत बाबा. थांबा 2 मिनिटं. बाप्पा ना तिकडं बाप्पा गेला पाणी गेलं आता येते मागून आहेत. आम्ही आलेलो आहोत आता न्हाव्याला. मावशींच्या मुलीचा बड्डे आहे, तर त्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. इकडे सर्व पाहुणे जमलेले आहेत तिच्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी. तर त्यांचे सर्व पाहुणे नातेवाईक आम्ही पण आलो आहोत. तर आता केक कट करू आणि त्याच्यानंतर जेवू आणि पुढे घरी जायला निघणार आहोत. तू खा. तुझे तुझे